चॅप्टर कळाल ना सर्वांना? 2D, वेक्टर आणि NLM. ईच चॅप्टर 15 क्वेश्चन. हा, परत एकदा मी कन्फर्म फोटो बघून सांगतो, मला विसरू नका, लिहून ठेवा. 19ला कोणता? फक्त एक चॅप्टर. 19ला कोणता? फक्त एक चॅप्टर 1D. मी आता 19च्या अगोदर आठवण करून द्यायला नाही. सर सांगतील पण सरांना चॅप्टर कळणार नाही, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा. 19ला कोणता? 1D. लिहून ठेवा, विसरते परत. पेपर मी ऑलरेडी काढलेले आहेत, पेपर काढून दिलेले आहेत, म्हणजे हेच पेपर येणार, दुसरे येऊ शकतच नाहीत आता पेपर. ओनली 1D 19चा. वेक्टर, 2D आणि NLM. आता कमिंग संडे, कमिंग सॅटर्डे, पण आता शिफ्ट केला पेपर आपण सॅटर्डेला. कमिंग सॅटर्डेचा पेपर वेक्टर, 2D आणि NLM. संडेला नाही, वेक्टर, 2D आणि NLM. ठीक आहे. मंडे, ट्यूजडे, वेनसडे ऑफ, थर्सडे, फ्रायडे आणि सॅटरडे कागणे सर लेक्चर घेतील. सर काय घेतील? हे आपण जे चालू केले कुठपर्यंत आले याचेच प्रॅक्टिस एक्झाम्पल्स घेतील. आपण जे हे चालू केले NLM चे प्रॅक्टिस एक्झाम्पल्स घेतील सर. काय काय झाले मी NLM चा पार्ट सांगतो, फक्त सर एक्झाम्पल्सच घेतील. बर, चला मग आपण कुठपर्यंत आलो आता? न्यूटन सेकंड लॉ. न्यूटन सेकंड लॉ लिहून घ्या. का लिहिला? मोठा सेंटेन्स नाही लिहिलं ना, लिहून घ्या. रेट ऑफ चेंज ऑफ न्यूटन सेकंड लॉ लिहा. रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम, rate of change of linear momentum of body, rate of change of linear momentum of body is directly proportional to, rate of change of linear momentum of body is directly proportional to the external force applied, is directly proportional to the external force applied on the body, is directly proportional to the external force applied on the body, and this change takes place always, and this change takes place, and this change takes place, and this change takes place always in the direction of the applied force. This change takes place always in the direction of the applied force. This change takes place always in the direction of the applied force. ओके, मग हे इक्वेशन लिहिलात काय काल? F इज इक्वल टू dp बाय dt इज इक्वल टू ma. लिहिलं ना? ठीक आहे. मग स्टेटमेंट जे जे लेट आले ते स्टेटमेंट सेकंड लॉ स्टेटमेंटला जागा सोडा, नंतर लिहून घ्या. त्यांच्या वहीचा फोटो काढून न्या आणि नंतर लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे. देन नेक्स्ट ला फोर्स. नेक्स्ट पॉइंटला फोर्स. आता F इज इक्वल टू ma बघितला तर फोर्स काय काय करते ते पण बघूया. नेक्स्ट पॉइंटला फोर्स. नेक्स्ट पॉइंटला फोर्स. मग फोर्सचे काम काय काय? फोर्सचे काम काय? बरेच काम करतो फोर्स, पण त्यातले मेन काम, मेन फंक्शन्स किती आहेत? 3. नंबर 1, फोर्स प्रोड्यूसेस मोशन और ट्राइज टू प्रोड्यूस मोशन. नंबर 1 ला फोर्सच्या खाली नंबर 1 पॉइंट प्रोड्यूसेस मोशन. फोर्सच्या खाली नंबर 1 पॉइंट प्रोड्यूसेस मोशन और ट्राइज टू प्रोड्यूस मोशन. प्रोड्यूसेस मोशन और tries to produce motion.
फोर्स काय करते, तर प्रोड्युसेस मोशन और ट्राइज टू प्रोड्यूस मोशन. फोर्स काय करते, तर फोर्स प्रोड्युसेस मोशन और ट्राइज टू प्रोड्यूस मोशन. म्हणजे कसा, म्हणजे असं बा, समजा पेन आहे, पेन आहे, पेनला फोर्स लावला तर फोर्स प्रोड्युसेस मोशन. बट इफ आय अप्लाय फोर्स ऑन द वॉल, देन फोर्स ट्राइज टू प्रोड्यूस मोशन, बट वॉल इज व्हेरी लार्ज, त्याच्यामुळे मोशन प्रोड्यूस होत नाही. फोर्स ट्राय मारायला मोशन करायचा, पण मोशन चालू झाली का नाही. टेबल आहे, टेबलला मी छोटा फोर्स लावला, टेबलला मी स्मॉल फोर्स लावला, तर टेबल काय पळत नाही. बट फोर्स काय करायला, ट्राय मारायला, मोशन जनरेट करायला, बट मोशन कॅनॉट बी प्रोड्यूस. समटाइम्स मोशन गेलं ते, समटाइम्स मोशन इज प्रोड्यूस्ड and sometimes motion is not produced. Produces motion or tries to produce motion. Second point क्या है, second point क्या है, second point क्या है, force stops or tries to stop moving object. Force stops or tries to stop moving object. Force stops or tries to stop moving object. ओमकार काय म्हणतो, खूप दिवसांनी दिसला, मध्ये मध्ये बघत जा मला कसं कसं कसे सर आहेत का नाही. चलो मग काय, फोर्स स्टॉप्स और ट्राइज टू स्टॉप मोशन. समजा पेन पळत आला, पेन पळत आला, तर फोर्स न याला थांबवला. पण ट्रक पळत आला, मी ट्राय केलं, काय ट्रक थांबतोय, नाही थांबत, मग ट्राय मारला पण, राईट. थर्ड काय, वा थर्ड बा असा फोर्स काय करते, असा पळत आला आणि मी असा फोर्स लावला तर हे असं जाते, कळते ना. फोर्स चेंजेस डायरेक्शन बा, तुडून. मग फोर्स न काय केला, फोर्स चेंजेस डायरेक्शन ऑफ मोशन. और ट्रक आला तर ट्राय करा, पण ट्रक काय तिकडे जात नाही, मग डायरेक्शन चेंज होत नाही. मग पेनच्या केसमध्ये चेंजेस डायरेक्शन, इन केस ऑफ ट्रक ट्राइज टू चेंज डायरेक्शन, पण डायरेक्शन काय चेंज होत नाही. तिसरं काम, फोर्स चेंजेस डायरेक्शन, तिसरं फंक्शन बनलं, फोर्स चेंजेस डायरेक्शन और ट्राइज टू चेंज डायरेक्शन. फोर्स changes direction or tries to change direction of motion. Force changes direction or tries to change direction of motion. बरोबर, सगळे एज्युकेशन चालू झाले, फक्त 11-12 चे क्लास चालू झाले नाहीत सोडून आपले. आणि बहुतेक सोहळकर सरांचे आता चालू झाले, एक 10 दिवस झाले, बरोबर का. काय काय आता चालू झालं, लोंढे सरांचं पण चालू आहे, बरोबर ना. आणखीन कोणाचं चालू आहे, पेगडे सरांचं पण चालू आहे. पेगडे सरांचं कधीपासून चालू आहे, आपल्या बरोबर चालू आहे. बरं, 2-3च क्लास चालू आहेत 11-12 चे, असं म्हणता येईल ना. मग 11-12 चे 2-3 क्लास सोडून बाकी सगळे परभणी एज्युकेशन चालू आहे. आमचं माहिती आहे ना, त्याची शाळा चालू झाली, त्याची शाळा चालू आहे, 3.5 वर्षाचा आहे, त्याला आम्हाला कधीपासून शाळेत टाकायचं, लई ताप द्यायला घरात. मध्ये लहान मुलांची पण शाळा चालू झाली, त्याला आता कुठल्या क्लासरूम मध्ये की नर्सरीमध्ये, ते पिल्ल्यांची पण शाळा चालू झाली. सगळं चालू आहे, सगळं चालू आहे, फक्त तुमचं चालू नाही बा. नेक्स्ट बा, मग काय म्हणजे होईल, तुमचंही चालू होईल. आणि वॅक्सिन भेटत असलं तर वॅक्सिन घेऊन टाका, वॅक्सिन भेटत असलं तर घेऊन टाका, शक्यतो कोवॅक्सिन. म्हणजे तुमच्या लहान एजला जरा कोवॅक्सिन सुटेबल आहे, साईड इफेक्ट जास्त दिसणार नाही. भेटत असलं तर घेऊन टाका, मग आपल्याला आणखीन बरं पडतंय. वेव तर आता नेक्स्ट एकदम छोटीच येईल, पण तरी क्लास घ्यायला आणखीन सोपं पडते आपल्याला. चलो नेक्स्ट काय, कुठपर्यंत आलंय,
तुम्हाला तसं काही जास्त हे नाही आहे, रिस्क नाही आहे. घरातले झाले ना वॅक्सिनेटेड, घरातले बघा कोण राहिले असले तर टोचून घ्या त्यांना. घरातले झाले बा, आजा आजीला पण टोचले नाहीत, सगळ्यांना टोचले, आजा आजीच राहिले आणि तेच रिस्कला आहे. बा शाने नाही, नाहीतर मी शिकत नाही म्हणायचं. मग मी पण बाबाच बनणार आहे, कोरोनिल खायले, वॅक्सिन टोचून घेणार आणि पोरग MBBS व्हायला पाहिजे. असे काही पॅरेंट आहेत, पोराला म्हणते अभ्यास कर, MBBS ला लागायचा नंबर, आणि ते कोरोनिल खाऊन बसाले घरात. हे वॅक्सिन नाही, वॅक्सिन काहीतरी होते म्हणा. मग पोराला पण बाबाच करा तुम्ही. हे माझं लॉजिक पडायला नाही, पोराला बाबाच करा, बंधू बाबा करा पोराला. चला, ते पतंजलीचा ग्रुप आहे का, त्याच्यात एक CEO कोविडनं मेला, हे माहिती आहे ना. पतंजलीच्या खूप कंपनीज आहेत, डेअरीचा, ते पण मला परफेक्ट आलं. डेअरी सेक्टर आहे ना, डेअरी सेक्टर त्यांचे भरपूर सेक्टर आहेत. फार्मा आहे, म्हणजे औषध पण तयार करते. FMCG आहे, म्हणजे ते शॅम्पू पावडर हे पण तयार, ऑनलाईन ऐकायला ना, डेअरीचे प्रोडक्ट्स पण तयार करते, तूप दूध पावडर. मग त्या डेअरी प्रोडक्टच्या जे CEO होता, मेन हेड, त्याचीच कोविडनं डेथ झाली. हे तुम्ही रीड केलं नाही वाटायला. मग कोरोनिल बाबाने त्यांना का दिलं नाही, हे मला प्रश्न पडतोय. बाबांनी कोरोनिल त्यालाही द्यायला पाहिजे होतं, बरोबर ना. 100% बरं होतं म्हणून सांगितले बाबांना. बरं, बाबांनी हे सांगितले काय म्हणते आणखीन, बाबांनी हे सांगितलंय वॅक्सिन पण हेच आहे आणि मेडिसिन पण हेच आहे. असं मॉडर्न मेडिसिन मध्ये औषध नसते. म्हणजे रोग झाल्यावर जे देते ते मेडिसिन असते, रोग झाल्यावर जे देते ते मेडिसिन असते, आणि रोग व्हायच्या अगोदर जे देते ते वॅक्सिन असते. पण बाबा म्हणते अगोदर पण घेतलं चालते, नंतर पण घेतलं चालते, फक्त धंदा झाला पाहिजे. बाबा काय म्हणते, कोरोनिल रोग व्हायच्या अगोदर पण घ्या, नंतर घेतला तरी चालते, फक्त आपले कोरोनिलचे किट खपले पाहिजेत, बस. बाबाचं हे आहे. बाबाचा CEO मेला, बा चेक करा, मला परफेक्ट आठवते, नाव आठवणार त्यांचं, पण डेअरी सेक्टरचे CEO म्हणजे वन ऑफ दी हेड असते. 7-8 लोक जे मेन असतील पतंजलीतले, त्यातला एक वन ऑफ दी माणूस ते मेला. चलो ठीक आहे, काय नो प्रॉब्लेम. मीच सांगितलं होतं का, बर तेच मला सांगितलं होतं म्हणाली भक्ती, मागं सांगितलं होतं म्हणाली. हे लक्षात राहिले, अभ्यास काय लक्षात राहील ना, पण हे लक्षात राहिले, बरोबर, चांगली गोष्ट आहे, हे तर लक्षात राहिले. चलो, मग मी काय म्हणालो, वॅक्सिन द्या घरातल्या ना, तुम्हाला भेटत असलं तर तुम्ही पण द्या. मग फोर्स न्यूमेरिकल्स चालू करायचे का, फोर्सेस एक एक बघूया. न्यूमेरिकल्स करू वाटायला मला, चला न्यूमेरिकल्स करू, खूप वेळ झाला न्यूमेरिकल्स काहीच केलं नाही. चला न्यूमेरिकल्स करू. फोर्सचं फर्स्ट काय, चला एकदा थेरी सगळी रिवाइज करतो, मग चालू करू. स्टार्ट कुठून केलंय आपण, स्टार्ट केलंय आपण फ्रॉम पॉइंट मास. मग पॉइंट मास म्हणजे काय, मास हॅव्हिंग नो डायमेन्शन, ज्याला लेंथ नाही, ज्याला हाईट नाही, ज्याला डायमेन्शन नाही, त्याला काय बोलतात, पॉइंट मास. सेकंड काय झाला, इनर्शिया. इनर्शिया मीन्स व्हॉट, सिंगल वर्ड मध्ये इनर्शिया मीन्स लेझीनेस टू चेंज वेलॉसिटी. लेझीनेस टू चेंज वेलॉसिटी इज कॉल्ड इनर्शिया. आणि इनर्शिया म्हणजेच फर्स्ट लॉ आहे. न्यूटन्स फर्स्ट लॉ मीन्स इनर्शिया. इनर्शिया प्रत्येक बॉडीमध्ये आहे. म्हणजे काय, बॉडीला व्हेलॉसिटी द्यायला फोर्स लागते. इफ आय डू नॉट प्रोव्हाइड फोर्स, स्टेशनरी ऑब्जेक्ट रिमेन्स स्टेशनरी, ऑब्जेक्ट विच इज इन मोशन रिमेन्स इन मोशन. इफ आय डू नॉट प्रोव्हाइड फोर्स, इफ आय अप्लाय फोर्स, देन थांबलेला पळते आणि पळणारा थांबू शकते. हे फर्स्ट लॉ आहे. फर्स्ट लॉ काय, एव्हरी ऑब्जेक्ट हॅज इनर्शिया. एवढा सिंपल फर्स्ट लॉ आहे. प्रत्येकात आळसपणा बसलाय. मग आळसपणा काढायचा कसा, फॉर दॅट वी नीड फोर्स. मोर मास मीन्स मोर फोर्स इज रिक्वायर्ड, मोर इनर्शिया. फर्स्ट लॉ. आणि सेकंड लॉ काय झाला, आता लिहिला, पण त्यातलं लक्षात काय ठेवायचं, F इज इक्वल टू ma. F इज इक्वल टू ma. हा, सेकंड लॉ मध्ये सांगितलं का, फोर्स इज प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. फोर्स इज प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आणि प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट मी दिला नाही लॉ मध्ये लिहून. प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट किती असते, 1. मग F इज इक्वल टू dp/dt असते. आपण लॉ कसा लिहिला, असा लिहिला नाही, लॉ आपण असा लिहिलाय, फोर्स इज प्रोपोर्शनल टू रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. बघा एकदा रीड करा, आता सेकंड लॉ लिहिलाय, असाच लिहिलाय का बा, हा इक्वल टू लिहिला नसेल, प्रोपोर्शनल लिहिलाय, इक्वल टू लिहिलाय, बघा बरं. दोन्ही पण बरोबरच आहे, कसा लिहिलाय ते बघा, फक्त प्रोपोर्शनल लिहिलंय बघा ना. Rate of change of linear momentum of body is directly proportional to the external force applied on the body, and this change takes place always in the direction of the applied force. असं ना,
सेंटेन्स रे, सेंटेन्स. हा, इक्वेशन मध्ये इक्वलच लिहिली की, बरोबर, ते तर बरोबर ना. सेंटेन्स जे लिहून दिले त्यात काय दिले, सेंटेन्स मी असं लिहून दिले. सेंटेन्स आणि बुक्स मध्ये पण असंच लिहिलेलं असतं. आणि प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किती आहे, मग तेच तुम्हाला वेगळं वाटेल म्हणून मी एक्सप्लेन करालो. स्टेटमेंट असंच असतंय, पण प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट किती आहे, 1 आहे. त्याच्यामुळे इथं 1 दिसणं झालाय. मग इक्वल टू आला की ते कॉन्स्टंट आहे, ते कॉन्स्टंट 1 आहे. कळतं? ठीक आहे. मग हे आहे सेकंड लॉ. चला तर न्यूमेरिकल्स करू. बघूया ना थर्ड लॉ हळूहळू. थर्ड लॉ आहे, बरंच काय आणखी नाही. कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम आहे, मोठा चॅप्टर आहे. A bullet of mass 5 gram. चलो लिया क्वेश्चन लिया. A bullet of mass 5 gram. A bullet of mass 5 gram moving with velocity 100 meter per second. A bullet of mass 5 gram moving with velocity 100 meter per second penetrates the wooden block up to 6 centimeter. Penetrates the wooden block up to 6 centimeter. PENETRATES. Penetrates the wooden block up to 6 centimeter. Find out average force imposed by bullet on the block. Find out average force imposed by bullet on the block. Find out. आवाज यायला का आता ओमकार, मी बघितलीच नाही कमेंट तुझी. Find out average force imposed by bullet on the block. बा असे न्यूमेरिकल्स 2D मध्ये पण 1D मध्ये पण आहेत आणि असे न्यूमेरिकल्स न्यूटन्स मध्ये पण येतात. ओके, चला बा काय करायचं मग हे. चला बा समोर ब्लॉकचं एक्झाम्पल बहुतेक मी घेतलं नाही क्लासरूम मध्ये कधी. बा 1D मध्ये पण येते तसे. चला बा काय मग असा एक वुडन ब्लॉक आहे. असा एक वुडन ब्लॉक आहे आणि तो गन काय केला, बुलेट शूट केली. बुलेट आतमध्ये गेली आणि थोडा डिस्टन्स जाऊन बुलेट काय करणार आहे, थांबणार आहे. बुलेट ब्लॉकच्या आतमध्ये, वुडन ब्लॉकच्या आतमध्ये घुसली and after some distance bullet stops. But distance traveled by bullet inside is 6 centimeter. ठीक आहे. मग काय अज्युम करायचं असते, acceleration of bullet is same in the wooden block. Assumption काय, acceleration of bullet is same inside the wooden block. Acceleration म्हणजे actually deceleration आहे, velocity कमी होईल. Acceleration म्हणजे actually deceleration आहे. ठीक आहे. मग याला बोलतो मी A पॉइंट, याला बोलतो मी बी पॉइंट. मग फॉर ए बी कोणती इक्वेशन अप्लाय करायची सांगा. कोणती इक्वेशन अप्लाय करायची, ऍक्सेलरेशन मला फाइंड आउट करायचं आहे. मग फोर्स कसं काढायचं बघू नंतर. बोला कोणती इक्वेशन अप्लाय करू, फर्स्ट, सेकंड का थर्ड. बा फर्स्ट अप्लाय केली तर v इज इक्वल टू u प्लस एटी. फायनल वेलोसिटी आय नो 0. इनिशियल वेलोसिटी ऑल्सो आय नो 100. But time of traveling is unknown. V is equal to u. VU माहिती आहे प्लस 80, पण टाइम कुठे माहिती आहे, इथून इथं जायला किती वेळ लागते. Therefore फर्स्ट इक्वेशन कॅनॉट बी युज्ड. सेकंड मध्ये काय, सेकंड मध्ये यस आहे, यस इज इक्वल टू ut हाफ एटी स्क्वेअर.
आणि थर्ड, मग सेकंड यूज केली तर प्रॉब्लेम काय? काय नाही, सेकंड पण करता येते, फक्त सेकंड इक्वेशन क्वाड्रेटिक आहे. हा, टाइम माहित नाही, बरोबर. सेकंड मध्ये पण तेच लफडाय, परत काय टाइम पण माहिती नाही आणि ऍक्सलरेशन पण माहित नाही. सेकंड मध्ये टाइम आहे आणि ऍक्सलरेशन पण आहे. सो 2 अननोन्स 1 इक्वेशन कॅनॉट बी सॉल्व. मग काय यूज करायला लागते? तिसरी इक्वेशन काय? v square is equal to u square plus 2as. v is final velocity of bullet is 0. u is initial velocity of bullet is 100. Plus the plus 2 into acceleration into displacement is how much? 0.06. कळते? जे पण ऍक्सलरेशन येणार ते येणार. आणि मग काय फाइंड आउट करायचं आपल्याला? फोर्स फाइंड आउट करायचा आहे. कळतं ना? ऍक्सलरेशन काय येईल ते येईल. इकडे आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? फोर्स अप्लाइड बाय बुलेट ऑन दी ब्लॉक और फोर्स अप्लाइड बाय ब्लॉक ऑन दी बुलेट, दोन्ही एकच असणार आहे. मी वॉलवर 10 न्यूटन अप्लाय केलं तर वॉल गप बसत नाही, वॉल माझ्यावर 10 न्यूटन अप्लाय करणार, सेम फोर्स. मग बुलेटनं ब्लॉकवर जितका अप्लाय केला, ब्लॉक ऑल्सो अप्लाय सेम फोर्स ऑन द बुलेट. मग दोन्ही फोर्सेस किती असते? F is equal to mass of the bullet 5 grams. ग्रॅम means 10⁻³ kg, बरोबर. सो मास ऑफ द बुलेट इंटू ऍक्सलरेशन. मग इकडलं जे ऍक्सलरेशन आलं इथं पुट केला की फोर्स ऑन द बुलेट भेटते. कधी कसं? चला कॅल्क्युलेशन करा पुढचे. बा इथं BSc BCA वगैरे करता येते बा. हे काय जाहिरात आली? हा, जर काय झालं नसलं आपलं नीट मध्ये CET मध्ये तर 12वी विज्ञान पासला BSc कम्प्युटर सायन्स कोर्स आहे पाहिजे आणि स्कॉलरशिप आहे सर्वांना, ओपन, SC ST NT OBC. हा, नंतर बघा चलो बोलो कितना कितना आ रहा है? फोर्स बोलो, एक्सेलरेशन बोलो. तुला 10th ला किती आहे मार्क्स? 88 89. कोणत्या स्कूलचे आहे? तू बोलाल का ती बोलाल? ती बोलाली. तिचे विचारवलं मी, तिचेच सांगालीस? नाही इचे मी मला कळणारच ना, मार्क्सच्या आतून बोलाली, ही बोलाली का ती बोलाली, मला झेप कळणार ना. आवाज तरी कुठून आलाय? मग शंका आली, आवाज कुठून आला काय कळणार. 81. बरं, कुठल्या शाळेचे आहे? कुठली? दुसऱ्या गावाला राहत होती का? बरं ठीक आहे. क्लास केले का याच्या अगोदर? काय म्हणजे फिजिक्सच्या याच्या अगोदरचे चॅप्टर काय झालेत का? केलेत. किती चॅप्टर केलेत? काय काय म्हणजे आपलाच क्लास केली नाही ना, दुसरा कुठला तर केली ना? का केली? तू कोण? नाव काय तुझं? शिवभक्ती आहे का तू? बरं आता कळणार कसं मला? आता तू पहिल्या दिवशी आली तर मला वाटलं नवीन कोण आलं काय करणार बा. ती आता क्लास करायला 1.5 महिना झाला, मला माहित नाही. 1.5-2 महिने 3 महिने झाले असतील का? जास्त झाले असतील. मी म्हणाले नवीन आले काय. मास्तर ओळखू येणार स्टुडंटला, मास्टरला स्टुडंट ओळखू येणार. या वर्षी एक मुलगा आहे तसा, तर ते MBBS ला लागल वाटायला, त्याचं ते मला समोर आणलं तर ओळखणार नाही आणि मी त्या समोर गेलो ते मला ओळखणार नाही. चलो बोलो कितना कितना आ रहा है? एक्सेलरेशन. ऑनलाईन सगळे लेक्चर समजले की थोडे समजले? बघ बरं हे किती आहे ते सांग मला. 100चा स्क्वेअर किती आला? मग इकडे गेला तर 0000 आणि डिवाइड कशाने केला? 2 into 0.06. बरोबर. हे मायनस येणार आता. 100चा स्क्वेअर इकडे गेला तर मायनस होते. ऍक्सलरेशन मायनस का बरे आला? बिकॉज व्हेलॉसिटी ऑफ बुलेट इज
डिक्रीजिंग. मग डबल झिरो इथं शिफ्ट केला, इथं आणखीन 2 झिरो एक्स्ट्रा येतात. हा, मग किती येते? 2 ना. बरोबर दे, आहे असंच ठेवतो, एवढं कोण करत बसणार. बघू इकडे, मग काय येते? 5 इंटू 10⁻³ इंटू ऍक्सलरेशन किती? 1 2 3 4 5 6 डिवायडेड बाय हाऊ मच? 12. बरोबर, डिवायडेड बाय खाली 6 इंटू 2 किती? 12. आणि हे 1,000,000 अँड 000. 1,000,000,000. 5 10⁻10 -3 ऍज इट इज. चला समोर बघा, -3 गेला, इकडले 3 0 गेले. हा, मग किती येते बा? 5 ने मल्टिप्लाय केला तर किती? 5000 डिवायडेड बाय 12. 12 चौक 48, किती झाले? 2. 12 1 12, 8. 12 7 84 पकडा. 417 अप्रॉक्सिमेटली न्यूटन. राईट, 470 न्यूटन. आन्सर आहे ऑप्शन मध्ये 470 नाही. अप्रॉक्स किती? 470 न्यूटन. मग काय केले इथं? शिफ्ट केले काय? रूम केली इथं, म्हणजे इथं येणं जाणं करायला का इथं आता इथंच रूम केले होतं. बरं, केजी मध्ये घ्यायला लागणार, ग्रॅम मध्ये कसं चाललं? चलो क्लिअर आहे. चला नेक्स्ट ला. ओके, चलो नेक्स्ट करा बा. काय म्हणाला? अ बॉडी ऑफ मास. क्लिअर ना सर्वांना? काय एक्सप्लेन करायचंय? कळते ना? सिंपल आहे, काही नाही. असे 1D मध्ये आपण काय केले होते? फक्त 1D मध्ये ऍक्सलरेशन कॅल्क्युलेट करा असे क्वेश्चन यायचे. इकडे एक एक्स्ट्रा आले, एम न मल्टिप्लाय केला की फोर्स मिळाला. राईट, चला बर. याला समजा असं करायचं असलं बा, आता ऑनलाईन पण लक्ष द्या जरा. मी आता क्वेश्चन विचारतोच, काय समजतंय बा. ऍक्सलरेशनला मी मल्टिप्लाय केले मास ऑफ बुलेटनी. समजा मी ऍक्सलरेशनला मास ऑफ ब्लॉकनी मल्टिप्लाय केलं, तर ब्लॉकवरचा फोर्स मिळेल का? काय विचारलं क्वेश्चन? कळाले मी? दिस इज ऍक्सलरेशन. बरोबर, आय हॅव मल्टिप्लाइड ऍक्सलरेशन बाय मास ऑफ बुलेट. मग मास ऑफ बुलेटनं मल्टिप्लाय केला तर मला फोर्स भेटला ऑन द बुलेटचा फोर्स. मग जर बुलेटच्या मासच्या ठिकाणी मी ब्लॉकचं मास आहे, ब्लॉकचं मास दिलं ना, समजा मी पकडतो 3 kg, मग इथं ब्लॉकचं मास 3 kg ठेवलं तर ब्लॉकवरचा फोर्स भेटते का? ब्लॉकला ऍक्सलरेशन असेल ना, खाली फ्रिक्शन नसल्यावर असणार ना ब्लॉकला. मग काय तस करता येते का? नाही करता येणार. कसं आहे, इथं ब्लॉकचा मास ठेवला आणि मल्टिप्लाय केला तर ब्लॉकचा ऍक्सलरेशन मिळणार का नाही? ऑनलाईन बोला मला आन्सर. नाही, ब्लॉक पळू शकते ना, काय नाही पळू शकत. ब्लॉकच्या इथं खाली फ्रिक्शनलेस सरफेस आहे, बुलेट आणून ह्याच्यात बसली तर एनर्जी काय हवेत जाणार का? ती कायनेटिक एनर्जी आहे, ती कन्वर्ट होणार आहे. पळणार की पळणार? ते फक्त ते सांगितलं नाही तुम्हाला, पळणार ना ते पळणार नाही असं कशामुळे वाटायला? खाली फ्रिक्शन नाही आहे, हे याच्यात येऊन बसला तर एनर्जी कुठं जाणार? पळणार त्या एनर्जीनं. बुलेट आल्यावरच, मग आल्यावरच फोर्स आहे की. फोर्स तर अगोदरचा कुठं आहे? फोर्स ब्लॉकनी लावला ना. कधी लावला? का तिकडे बघूनच लावला का? ते बुलेट आत जातानाच लावलं ना. बोला ऑनलाईन बोला. मग असं नाही चालत, असं नाही चालत, असं नाही चालत का? का नाही चालत? रिझन आहे का? रिझन आहे का? Force is equal to mass of the bullet and acceleration of the bullet. This is acceleration of the bullet. This is not acceleration of the block. परत डोक्यात डायजेस्ट करा व्यवस्थित. काय? फोर्स ऑन द बुलेट इज मास ऑफ द बुलेट अँड ऍक्सलरेशन ऑफ द बुलेट. ब्लॉक वरचा पण फोर्स काढता येते, नो प्रॉब्लेम. मग मास ऑफ द ब्लॉक घ्या, पण हे ऍक्सलरेशन ऑफ बुलेट आहे. ऍक्सलरेशन ऑफ द ब्लॉक काढायला लागणार आपल्याला. मग ऍक्सलरेशन ऑफ द ब्लॉक इंटू मास ऑफ द ब्लॉक
इज इक्वल टू फोर्स ऑन द ब्लॉक. असं करता येते, कळते का? मग मास कुणाचा? बुलेटचाच. ऍक्सलरेशन कुणाचा? बुलेटचा. बघा इक्वेशन कुणाला लावली? ही बुलेटच्या व्हेलॉसिटीज आहेत. व्हेलॉसिटीज कोणाच्या आहेत? बुलेटच्या आहेत. मग दिस इज ऍक्सलरेशन ऑफ बुलेट, दिस इज मास ऑफ बुलेट, मग हे फोर्स ऑन बुलेट आहे. बट बाय न्यूटन्स थर्ड लॉ, force on bullet is same as force on block. Because of Newton's third law, force on bullet is same as force on the block. ब्लॉकनेच बुलेटवर लावला आणि बुलेटनेच ब्लॉकवर लावला, बरोबर ना? मी जर याच्यावर 10 लावला तर त्याने माझ्यावर 10च लावला. मग ब्लॉकनी बुलेटवर किती लावला? तेवढाच बुलेटनी पण ब्लॉकवर लावला. कळते? मग मास ऑफ ब्लॉक इथं घ्यायचं नाही. जे बुलेटवरचा फोर्स येते तेच बुलेटनी ब्लॉकवर पण लावला. मग बुलेट ते ब्लॉकचं ऍक्सलरेशन काढायची आणि ब्लॉकचं मास माहिती असण्याची पण काही गरज नाही. कळतंय मी काय बोलतोय ते? ज्याच्यावरचा फोर्स काढायचा आहे, बघा मी परत एकदा रिपीट मारालो, ज्याच्यावरचा फोर्स काढायचा आहे त्याचाच मास पाहिजे आणि ऍक्सलरेशन पण त्याचाच पाहिजे. क्लिअर? चलो नेक्स्ट बा. A body of mass 0.4 kg, a body of mass 0.4 kg, starting at origin, a body of mass 0.4 kg, starting at origin, starting at origin at t is equal to 0, starting at origin at t is equal to 0 with the speed 10 meter per second, with a speed 10 meter per second in the positive x direction, with a speed 10 meter per second in the positive x direction. Is subjected to a constant force, is subjected to a constant force. F is equal to 8 Newton. Is subjected to a constant force. F is equal to 8 Newton towards negative x-axis. Towards negative x-axis. Calculate position of particle